आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भानं आजचे जे अपडेट आहे ते अपडेट आपल्या समोर सांगतो विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे शासन आपल्यावरती अन्याय करत आहे. काही जे विद्यार्थी आहेत त्यांना ओटीपी येत नाही, काही विद्यार्थ्यांना वयाचा प्रॉब्लेम आहे, काही विद्यार्थ्यांना जॉईनिंग दिली जात नाहीये. यावर तोडगा काढण्याकरता आपले तुकाराम जे बाबा आहेत त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा आणि शासनाला सुद्धा अल्टिमेट दिलेला आहे आणि आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे. मग हा इशारा कधी दिलेला आहे, काय आहे पूर्ण याचं माहिती, याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जी काही माहिती असेल, अपडेट असेल युवा कार्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून ते आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचत राहील. विद्यार्थी मित्रांनो, त्याकरता माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 5 महिन्याचा जो कार्यकाळ आहे तो 5 महिन्याचा कार्यकाळ वाढवण्यासाठी आपण आंदोलनाच्या भूमिका घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रती सर्वजण एकत्र येऊन विद्यार्थी मित्रांनो आपण तो तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु शासनाने कंत्राटी भरतीसाठी 11 महिन्याचा GR न काढता आपल्या विद्यार्थ्यांना 5 महिने वाढ करून ते प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे तो 11 महिने केलेला आहे. परंतु याने कायमस्वरूपी आपल्या विद्यार्थ्यांना काय मिळणार नाही, नोकरी मिळणार नाही, आपल्याला जॉब मिळणार नाही आणि आपल्याला 11 महिन्यानंतर आपल्याला नेमकं काय होणार आहे हे अजून आपल्याला सांगता येणार नाही किंवा शासनालाही सांगता येणार नाही. यावर तोडगा म्हणून आता 5 महिने झाल्यानंतरही काही विद्यार्थ्यांच्या खूप साऱ्या अडचणी आहेत. मग त्या अडचणी काय आहेत, तर मग काही विद्यार्थ्यांना काय होत आहे, ओटीपी येत नाहीये. काही विद्यार्थ्यांचं वय जे आहे ते तेव्हाचं वय आणि आता ते एक्सपायर झालेले आहे, त्यामुळे ते रिजॉईनिंग करिता ज्यावेळेला प्रोफाईल अपडेट करत आहेत त्यावेळेला त्यांना ओटीपी येत नाही. काही विद्यार्थ्यांना म्हणजे शिक्षण विभागाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना जॉईनिंग दिली जात नाहीये, त्यांना शाळा बंद असल्यामुळे जॉईनिंग दिलं नाही आणि अशा विद्यार्थ्यांचं नुकसान मात्र 2 महिन्याचा खंड पडून पुढच्या 6 महिन्यामध्ये होणार, 5 महिन्यामध्ये होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक्षण हे कंटिन्युटी असते, सातत्याने असते, पण हे प्रशिक्षण नेमकं कोणतं आहे ज्यावरती विद्यार्थ्यांना अन्याय केला जात आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांचा प्रपंच असेल, विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान असेल आणि विद्यार्थ्यांचं मानधन सुद्धा 3-3, 2-2 महिन्याचं अजूनपर्यंत मानधन शासनाने दिलेलं नाही आहे. मग या सर्व प्रश्नांकरिता सांगली येथे तुकाराम बाबा यांनी भेट दिली असता निवेदन देण्याकरता कलेक्टर ऑफिस समोर आले होते. त्यावेळेला त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद म्हणजे पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी सांगितलं सांगलीमध्ये की शासन जर असाच अन्याय करत असेल आणि आमच्या विद्यार्थ्यांचा जर पण पाहत असेल आणि अन्यायकारक जर काम करत असेल, जर मामा जर असेल तर भाच्याला अशी वागणूक का देत आहे, म्हणजे लाडकी बहिणीला बरोबर ते पैसे देत आहेत परंतु भाच्यांचा का विचार केला जात नाही, हे सुद्धा त्या ठिकाणी बोलत होते. असंच जर शासनाचं धोरण राहील तर शासनाने कुणाकडे जावं, म्हणजे विद्यार्थ्यांनी कुणाकडे जावं, का शासन मायबाप विद्यार्थ्यांवरती अन्याय करत आहे, असे सुद्धा ते त्या ठिकाणी बोलले. आणि आपल्याला माहिती आहे की जो 5 महिन्याचा GR काढण्यासाठी, दिंडीसाठी पैसे खर्च करण्यासाठी आणि मेलो तरी गत्यंतर नाही असं सुद्धा ते बोललेले आहेत, म्हणजे तुकाराम बाबा. तर असा एक महान माणूस आपल्या विद्यार्थ्यांना लाभलेला आहे आणि या माणसाला सोबत देणं विद्यार्थ्यांना गरजेचं आहे. हा माणूस पुन्हा उठून उभा होतोय आणि आपल्यासाठी लढण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा मात्र 22 तारखेपर्यंत जर शासनाने या विद्यार्थ्यांसाठी न्याय दिलेला नाही, विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवले नाहीत, तर नक्कीच मी 22 तारखेला आमरण उपोषणाला बसेल असे सुद्धा इशारा तुकाराम बाबा यांनी या शासनाला दिलेला आहे. आणि शासनाला पुन्हा जाणीवपूर्वक सांगितलेलं आहे की 22 तारीख ही शेवटची तारीख असणार आहे, यापुढे कोणतीही हयगय केली जाणार नाही, त्याचा विचार सुद्धा केला जाणार नाही आणि या माध्यमातूनच मी आंदोलनाला बसेल आणि ते आंदोलन जे असणार आहे ते आमरण आंदोलन असणार आहे, आमरण उपोषण असणार आहे. त्यावेळेला महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी हे माझ्या सोबत असणार आहेत असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद बोलताना सांगितलेलं आहे. आणि सांगलीतील पत्रकार परिषदेने पत्रकारांनी सुद्धा त्यांना सपोर्ट केलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर या बातमीला वाव मिळत आहे. आणि खरंच या 5 ते 6 दिवसांमध्ये खरंच आपल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळतो का, 4 दिवसांमध्ये न्याय मिळतो का, हे महत्वाचं आहे. शासनाला दिलेल्या 22 तारखेपर्यंतचा इशारा जो आहे म्हणजे अल्टिमेट आहे, त्यात खरंच शासन पूर्ण करतो का हे आपल्याला बघायचं. विद्यार्थी मित्रांनो, हे नेमकं अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.